ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझं जिल्ह्यामधून. कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगळता आजपासून इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट, तर अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला देखील येलो अलर्ट जारी. यवतमाळमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी. हवामान विभागाचा 29 जून पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. मार्ग बंद झाल्यानं ग्रामस्थांना अडचणी. वर्ध्याच्या सरूळ भागात पावसामुळे शेती पाण्याखाली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती. 26 जूनला झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. आमदार मनोज कायंदेंकडून अतिवृष्टी भागाची पाहणी, तर तात्काळ पंचनामे करण्याच्याही दिल्या प्रशासनाला सूचना. वाशिमच्या रिसोडमध्ये पावसामुळे हळद पीक वाहून गेलं, तसंच गोठ्यात साठवलेलं बी बियाणं देखील भिजलं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिमच्या मैराळडोह येथील ग्रामपंचायत इमारतीची भिंत कोसळली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, मात्र इमारतीचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोडमधील काच नदीवरील पूल खचल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. जेसीबीच्या सहाय्यानं खड्डा बुजवून वाहतूक सुरू करण्यात आली. भरपावसात डीपीच्या दुरुस्तीसाठी पिंजर गावठण फिडरचे कर्मचारी वैभव करपे, धीरजकुमार राऊत आणि आठवले कर्तव्यावर. 24 तास वीज पुरवठा सुरू राहावा यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची धडपड. नाशिकच्या गंगापूर धरणात 60% पाणीसाठा, तर धरणातून विसर्ग वाढवला. धरणातून आता 2723 क्युसेक विसर्ग सुरू. जळगावमधील हतनूर धरणाचे 42 पैकी 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. त्यातून 5050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी. पावसामुळे धान पिकांना फायदा, शेतकऱ्यांना देखील पावसामुळे दिलासा. आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला. कालपासून विठुरायाचं सर्व राजोपचार बंद. विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू. देवाच्या पाठीशी मऊ कापसाचा लोडही बसवला. रुक्मिणी मातेच्या मूर्तीमागे देखील मऊ कापसाचा लोड बसवलाय. आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्यात याव्या या मागणीसाठी संप. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत काटेवाडीत पार पडलं मेंढ्यांचं रिंगण. हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा संपन्न. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण तरडगावमध्ये पार पडलं. अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. बीडमधील संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण पार पडलं. टाळ मृदुंगाच्या गजरात परिसरात विठू नामाचा जयघोष. पहिल्या उभ्या रिंगणात सोहळ्याचे खास ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी. पंढरपुरात लाखो वारकरी दाखल. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि होमगार्डचा फौजफाटा तैनात. राज्यातील विविध जिल्ह्यातून होमगार्डसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पंढरपुरात नियुक्ती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची करडी नजर. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर. विनापरवाना 9 ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडले. पुण्यात कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू. याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार प्रयत्न. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी काँग्रेस नेते सतीश पाटील आणि माजी आमदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात बैठक. पहिल्या टप्प्यात सांगलीतील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा.
सिंधुदुर्गामधील सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला 10 वर्ष पूर्ण होऊन देखील टर्मिनस झालेलं नाही. यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर टर्मिनसचा वाढदिवस साजरा केला. गांधीगिरी या मार्गाने प्रशासनाचं लक्ष वेधलंय. गडचिरोली जिल्ह्यासह गोंदियातील 4 तालुके नक्षलग्रस्त. गोंदिया, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव नक्षल प्रभावित असल्याची गृह विभागाची घोषणा. जळगावच्या एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुवा महाजनस यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. पूर्ववैमनस्यातून 4 चाकी वाहनानं धडक देत केला जीवे मारण्याचा प्रयत्न. पोलीस तपासात माहिती समोर. गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टसाठी जेलीऐवजी वापरलं फिनाईल. सदर महिलेचं पोटच भाजून निघालंय. जालन्यातील भोकरदनमधील ग्रामीण रुग्णालयातील संतापजनक प्रकार. मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्या मुलाची आई-वडिलांकडून हत्या. गळा आवळून हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न. नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना. चंद्रपुरात डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाची चक्क 15,48,00,000ची नोटीस. या प्रकरणी युवकानं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं. आता त्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष. जालन्यातील पोकरा योजनेत 2.5 कोटींचा घोटाळा. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळींचा आरोप. गैरप्रकार करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश. मात्र 15 दिवसांनंतर आदेश घेतले मागे. दक्षिण सोलापुरातील नंदुरफाटा इथं ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. सातत्यानं होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक. स्थानिकांकडून उड्डाणपुलाची मागणी. नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रकची 3 महिलांना धडक. एका महिलेचा मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यापासून शहापूर हद्दीत गाडी उलटल्यानं अपघात. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू. सिंधुदुर्गातील आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंटवर अपघात. एक युवक दरीत पडल्याची माहिती. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याचा अंदाज. भंडाऱ्यातील पाणंद रस्त्यावरील पुलाखालील पाईपमध्ये लपून बसलेला बिबटा जेरबंद. मजुरांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या आरडाओरडीनं पाईपमध्ये तो लपून बसला होता. आमदार बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचे लातूरमध्ये पडसाद. लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक. मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या विधानानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. आमदार अनिल गोटेंची माहिती. या आदेशानंतर ठाकरे सेनेकडून आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. अमृत योजना आणि हिंगणघाट शहरातील विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला. अलिबागमध्ये नव्याने सुरू झालेल्या गेल कंपनी विरोधात संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार समितीचं आंदोलन. कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्यासाठी आंदोलनातून मागणी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चंद्रपुरात काँग्रेसचा मोर्चा. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा. कर्जमाफीवरून सरकारवर घणाघात. बुलढाण्यात 40 वर्षांपासून अतिक्रमण करून वसवलेलं गाव उद्ध्वस्त. वनविभागाच्या कारवाईत 200 ते 250 कुटुंब बेघर. या प्रकरणात आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. बीडमध्ये खासगी कोचिंग क्लास चालक आणि शिक्षकाकडून एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ. शहरातील सर्वच क्लासेस बंद ठेवून घटनेचा निषेध. वेगवान घडामोडी